ऑक्टोबर हिटच्या झळा लवकरच सुरू होणार। मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाल्यामुळे मुंबईसह राज्यातील काही भागात तापमान वाढायला सुरुवात। मुंबईचं तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसाच्या गुजरातच्या दौऱ्यावर अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करणार। नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी होणार। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची आज हरियाणामध्ये रॅली, नोहा आणि महेंद्रगडमध्ये जाहीर सभांना संबोधित करणार। भारतातला फरार आणि मलेशियामध्ये आश्रय घेतलेला वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक पाकिस्तानमध्ये। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची घेतली भेट। इस्रायलसोबत अनेक देशांमधील वाढत्या तणावानंतर संयुक्त राष्ट्रसंघही सक्रिय। युद्ध परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची सुरक्षा परिषदेसोबत बैठक। इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला, आयडीएफचा दावा। हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचे तळ उद्ध्वस्त, आयडीएफकडून हल्ल्याचा व्हिडिओ। लेबनॉनमधील हवाई हल्ल्यावर इस्रायलचा दावा, 150हून अधिक दहशतवादी तळ उद्ध्वस्त। हिजबुल्लाच्या मुख्यालयावर शस्त्रास्त्रांचा डेपो, रॉकेट प्रशिक्षण। वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण आज जगातल्या अनेक देशांमध्ये दिसणार। चिलीच्या ईस्टर बेटावर सूर्यग्रहणाच्या वेळी रिंग ऑफ फायर दिसणार। रशियाच्या कामचटका बेटावर 4 किलर व्हेल समुद्रकिनारी अडकले। बचाव पथकानं धाव घेत घटनास्थळी ते दाखल झालं। 4ही किलर व्हेलला समुद्रात सोडलं। अमेरिकेतील हेलन चक्रीवादळ कमकुवत झाल्यानंतर पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात। बचाव मोहीम पथकाकडून कॅरोलिनामध्ये अडकलेल्या लोकांसाठी बचाव मोहीम। वादळामुळे 100हून अधिक लोकांचा मृत्यू।